कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आता महापौर शिवसेनेचा बसणार हे जवळपास निश्चित झालेले आहे। शिवसेनेचे दोन दावेदार आहेत, किरण भांगले आणि हर्षाली थविल, आणि नेमकं या दोघांमध्ये की महापौराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे येत्या काही दिवसात दिसणार आहे। मात्र मी सध्या आलो आहे हर्षाली थविल हिच्या घरामध्ये आणि आपण पाहू शकता आई, भाऊ आणि वहिनी या देखील या ठिकाणी आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर यांचं पूर्ण कुटुंब जे आहे ते अनेक वर्षापासून लोकसेवेमध्ये आहे। मुलगा पोलीसमध्ये आहे आणि त्यांची सून जी आहे ती कृषी उत्पन्नामध्ये आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पुढचं कुटुंब म्हणजे मुलगी आहे ती देखील नगरसेवक म्हणून अनेक वर्षापासून या ठिकाणी लोकांचे कामं करतात। नेमकं महापौर पदासाठी दावेदार असल्यामुळे चर्चेत आलेली हर्षाली थविल हिच्या आईचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आई, हर्षाली किती वर्षापासून राजकारणात आहे, कशी आली, तिला काय छंद होता आणि आज ती महापौर पदाची दावेदार आहे, कसं वाटतं तुम्हाला? जास्त शिक्षणाची याची आवड होती तिला, पण नंतर मग राजकारणात ते आल्यानंतर मग आता तिला सांगितलं पण त्याच्या सांगितलं का तू बा उभी राहा, आरक्षण पडलं म्हणून ती उभी राहिली। तिचं तर मत नव्हतंच बा, पण तर म्हटलं राहिली ती उभी, केलं तिने। आज बा मी लोकांसाठी करतो, तू पण असं करून बघ बा। दुर्योधन पाटील साहेब, दुर्योधन साहेबांनी त्यांनी मग सांगितलं बघ थविल काय होत असेल, मुलगी करत असेल तर बघ बा। सगळेच सपोर्ट झाला तिला। आता मला एवढंच सांगायचंय, बाकीचं तर काय सांगणार मी। माझं सगळं कुटुंबांना, मुलीला पण सांगते सगळं जनतेसाठी तू सेवा कर तेवढी, बस वाटायचं। वडील नेमकं काय काम करायचं, कसा संबंध होता त्यांचा आणि राजकारणात आल्यानंतर त्यांना कसं तुम्हाला त्या वडिलांचाही सपोर्ट भेटला? म्हणजे असं वडिलांचा सपोर्ट म्हणजे असं का ते MSCB मध्ये पहिले म्हणजे कसं महावितरण होती, नंतर मग हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते आल्यानंतर त्यांना पण असं कामाचं याचं त्याचं, मग त्याच्यानंतर शिक्षण दिलं मुलांना शिक्षण दिलं, मुलीला पण, मुलाला ते सारखं शिकवलं, मुलीला पण। आणि मग त्यांनी इथं तिला उभी केली लॉ झाल्यानंतर। मग मी तिला आलेले पण तिला असं जॉबचं वगैरे, पण ती नाही, मग तिचे पप्पा बोलले आता एक तुला आले जॉब आले मग कर बा, तुला उभी राह सांगतात ते सगळे, तर मग ती राहिली। तिच्या बाकीचं मग तिच्या वडिलांनी सांगितलं, त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला। पहिले फर्स्ट टाइम आली निवडून, हो किंवा नाही हो पण आली ती निवडून, वडिलांना खूप आनंद झाला त्याच्यात। आज तिचा प्रचाराच्या वेळेला कसा प्रचार केला, कारण यावेळेस पण पॅनल सिस्टीम होती, तुम्ही सुरुवात कुठनं केलेली, काय नेमकी सुरुवात केली प्रचाराची? आता घरोघरी जाऊन लोकांना बोलून सांगणं का असं असं येतं, आता तुम्ही करा। आम्ही प्रत्येक घरी जायचं, सांगायचं त्यांना बाकीचं। तुमच्या घरामध्ये सगळे शासकीय कामामध्ये आहेत, मुलगा पोलीस आहे, सून पण देखील चांगल्या ठिकाणी शासकीय कामाला आहेत, काय वाटतं पूर्ण कुटुंब जनतेसाठी म्हणजे माझं असं वाटतं की सगळं, माझी सून ती पण कृषी अधिकारी आहे, मुलगा आहे PSI आहे तो पण, मुलगी आता समजायची नगरसेविका आहे, या माझ्या पूर्ण कुटुंब, मिस्टर पण होते महावितरणमध्ये। म्हणजे असं वाटतं सगळ्या कुटुंबाने माझ्या जनतेसेवा करावी असं मला खूप वाटतं। आज एक आई आहात, नेहमी मुलांसाठी वेगळा विचार करतात, आज मुलीने महापौर पदापर्यंतची झेप घेतलेली आहे, जवळपास दावेदार ती झालेली आहे, कसा आनंद तुम्हाला वाटतो? आनंद तर म्हणजे खूप आनंद वाटतो। पहिले असं वाटतं का म्हणजे मुलीला आता आनंद तर होणारच, कोणत्या आईला एक आनंद होणार मुलांचा बघून, असं वाटतंच। वडिलांनाही या गोष्टी म्हणजे आज या गोष्टीमध्ये त्या वडिलांना पण सध्या माझी मुलगी होणार, त्यांना असं वाटायचंच, पण माझी मुलगी अजून पुढे जाणार त्यांना खूप वाटायचं। त्यांची एक इच्छा एक पूर्ण झाली, जरी गेले त्यांचे आनंद त्यांना असं वाटत असं माझी मुलीने माझं काहीतरी केलं, आनंद त्यांना पण होत असेल। एकंदरीत पाहिलं तर ही आईची व्यथा होती आणि आता आईचा नेमका दावा काय आहे? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, तुम्हाला असं वाटतं की तुमची मुलगी महापौर बनावी आणि महापौर बनल्यानंतर तुम्ही काय त्यांना पहिलं मुलीला काय सांगाल? मी मुलीला पहिले एवढंच सांगणार, हे बघ मग बाकीचं जनतेची तू हे करायची, जनतेची कामं करायची, मग आपली घरची कामं करायची, काय असेल ते नंतर आपलं बघायचं। आपल्यासोबत हर्षालीचे भाऊ देखील आहेत, अनेक वर्षापासून शासकीय कामामध्ये आहेस तू, पोलीस म्हणून तिकडे कार्यरत आहे, दिवसरात्र तुम्ही एकत्र करत असतात। बहीण या वेळेला उभी होती आणि तुम्ही पण निवडणुकीमध्ये बंदोबस्तमध्ये होता, प्रचार करू शकले नाही, आज काय अभिमान वाटतो तुला? सर्वप्रथम तर ह्या गोष्टीसाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानेल, कारण राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी जे
राज्यघटना लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य माणसाला सर्वांना एक अधिकार दिला, त्यांचा हक्क मिळवून दिला. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची तर कृपा आहेच सर्वांवरती, आणि त्यानंतर वरिष्ठ पक्षाचे अधिकारी वगैरे सर्व यांची पण कृपा होती. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे की काही गोष्टींसाठी आम्ही शासकीय कर्मचारी असल्यामुळे येऊ शकत नव्हतो, पण त्यांची जी टीम होती त्या टीमनी जी मेहनत घेतली त्या टीमचं सर्व हा आज रिझल्ट आहे. प्रथमतः जसं तुम्ही आईला क्वेश्चन विचारला होता की बहिणीचं राजकीय दृष्टीमध्ये येणं कसं काय झालं, तर येण्याचं मी तुम्हाला कारण सांगेल की 2015 हा जेव्हा लास्ट टाइम ही गोष्ट आली होती की नगरसेवकच्या टर्मसाठी, त्या टर्मसाठी आल्यानंतर आमचं एक जुनं मंडळ आहे शिवमुद्रा मित्र मंडळ म्हणून, ते गेल्या 40 वर्षापासूनचं मंडळ आहे. तिथं बहिणीचा थोडाफार संबंध होता काही गोष्टींमध्ये. त्या संबंधांनंतर मग काही आमचे जुने पदाधिकारी होते, आरक्षण पडल्यानंतर ते म्हटले हर्षिल उभं करा, वेल एज्युकेटेड आहे काही गोष्टींमध्ये. ते उभं केल्यानंतर मग हा प्रवास इथून तिथं ट्रॅकवरती गेला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रॅकवर जाण्यासाठी पण कारण म्हणजे आमचे वडील रिस्पॉन्सिबल आहेत. जसं आईने सांगितल्याप्रमाणे की वडील MSAB मध्ये होते, पूर्ण परिसर त्यांना ओळखत होता. ते एक पक्षाचं तिकीट भेटण्यासाठी सर्वात मोठा तो टर्निंग पॉईंट होता म्हणजे बहिणीसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आनंद तर आम्हाला फार होतोय या गोष्टीचा की बहीण एक या कल्याण डोंबिवली शहराची प्रथम नागरिक म्हणून तिला एक हा मान भेटेल ना भेटेल, पण एक पहिला नागरिक म्हणून मान मिळेलच असं मला वाटतं. कारण पक्षश्रेष्ठीने तो विचारही केला असेल, कोणालाही भेटेल, कारण किरण भांगले सरांना भेटेल किंवा हर्षलताईंना पण भेटेल, दोन्ही उच्च शिक्षित आहेत. फक्त सांगणं माझं एकच राहिलं की ह्या शहराचा विकास करणे ही महत्वाची गोष्ट आहे. पद हे गोष्ट असतेच, पण तुमचं कर्म आणि तुमचं काम हे तुमची आयडेंटिटी दाखवते. जसं बहिणीला ह्या सेकंड टर्मच्या फेजमध्ये हा सर्वात मोठा बेनिफिट झालेला आहे. एक भाऊ म्हणून तुला कसा अभिमान आहे बहिणीसाठी? भाऊ म्हणून तर नेहमी एक प्राऊड फिलिंग आहे. ती मोठी आहे, मी लहान आहे. दोघांच्या फील्ड्स देखील वेगवेगळ्या आहे, पण दोघांच्या फील्ड्समध्ये कॉमन थिंग फक्त अशी आहे की जनतेची सेवा दोघांची. बहीण जसं म्हणजे सेकंड टर्मला झाली तर खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी, म्हणजे पूर्ण परिवारासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे आयडेंटिटी अशी की सध्या ऑफिसमध्ये पण अशी चर्चा होते की सगळेजण म्हणतात अरे हर्षल थविल तिचं तुझं नाव येते, म्हटलं तुझी कोणी, म्हटलं बहीणच आहे माझी, बहीणसोबत. अरे मग ते होणार तुला आतापासूनच मला काही गोष्टींच्या शुभेच्छा देतात. नेमकीच याचा फायदा होतोयच मला. आणि विशेष म्हणजे ह्या प्रवासामध्ये दुर्योधन पाटील साहेब जे आहेत, दुर्योधन पाटील साहेब, त्यांनी एक फार मोठा याच्यामध्ये तिचा हेल्पिंग हँड केलाय. परत मी विशाल रोकडे यांचं पण नाव घेईल, जो आमच्यातला मोठा कार्यकर्ता होता, त्यांनी पण तिला ह्या फेजमध्ये पुढे आणलेलं आहे. काय वाटतं आता तिला महापौर मिळावं भाऊ म्हणून, आता म्हणजे ज्या पद्धतीने रेस चालू आहे? एक भाऊ म्हणून मी सांगेल निश्चितच तिला हे पद द्यावा, माझा अशी विनंती आहे पक्षश्रेष्ठींना. कारण ती कॅपेबल पण आहे त्या गोष्टीची. तिचं तिने जे काम करून दाखवले गेल्या 15 वर्षामध्ये, CMO ऑफिसमध्ये तिने फीडबॅक घेऊन जे 7 कोटीचा विशेष निधी मंजूर केला, जो इतिहासामध्ये आपल्या केडीएमसाठी कोणी केला नाही, जो तिने करून दाखवल्यात. तर पुन्हा माझ्यामध्ये पक्षश्रेष्ठीने तिथे बॅकलॉगची हिस्ट्री बघितली, त्या कामाचा प्रवाह बघितला, धडाका बघितला, तर त्यामुळे मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठी हे आपल्यापेक्षा जास्त जाणकार आहेत, ते नक्कीच विचार करतील. आणि माझं एकच मत राहील की दोन्ही उमेदवारांना, किरण भांगले साहेबांना की आणि हर्षिल थविल मॅडम यांना, दोघांना पण जे काही असेल ते तुमचे कर्म आणि या शहराला तुम्ही पुढे विकासासाठी घेऊन जाणे हीच आमच्या सर्वांची इच्छा राहील. थँक्यू. आपल्यासोबत त्यांच्या वहिनी देखील आहेत. तुम्ही कृषी संबंधामध्ये त्या ठिकाणी अधिकारी आहात आणि ज्या पद्धतीने आपण नेहमी बघतो घरामध्ये, आज तुम्ही घरामध्ये एक महिला म्हणून आहेत आणि महिलाच्या दुसऱ्या ज्या घरामध्ये मोठ्या आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या, हर्षाली थविल यांच्या वहिनी आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल, एक महिला म्हणून तुम्ही, तुमच्या नणद जे आहे ते या पोस्टला गेलेल्या आहेत, महापौर बनावा, नेमकं काय तुमची इच्छा आहे आणि कसं वाटतं तुम्हाला? त्यांनी महापौर बनावं हे नक्कीच आमची इच्छा आहे. कारण महिला ह्या सक्षमीकरणासाठी असतात. जर त्या महापौर बनल्या तर फक्त त्यांच्यासाठी नाही तर इतर ज्या काही सामान्य महिला आहेत, सामान्य नागरिक महिला ज्या आहेत, त्या सामान्य महिलांना सुद्धा एक प्रेरणा मिळेल की एक सामान्य घरातून आलेली स्त्री किंवा एक नगरसेविका होऊ शकते, महापौर होऊ शकते आणि ती एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकते. निश्चितच आम्हाला एक कुटुंब म्हणून अभिमानाची गोष्ट तर आहेच, बाकीच्या महिलांसाठी त्या प्रेरणा देखील आहेत आणि त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे, जे डिटर्मिनेशन लागतं एक महापौर पदासाठी, जे वास्ट विजन लागतं ते त्यांच्याकडे आहे. तर मला असं वाटतं की त्यांना ती संधी मिळावी आणि पक्ष योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला वाटलेलं कधी की महापौर पदासाठी तिथपर्यंत जातील त्या?
नाही, म्हणजे त्यांचे स्वप्न आधीपासूनच मोठे होते. त्यांनी नगरसेविका म्हणून कधी थांबलेच नाही. त्यांनी विजन ठेवतानाच मोठं ठेवलं. त्यांना बऱ्याच दिवसापासून काहीतरी मोठं करायचंच होतं. ज्यावेळेस त्या दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या तर बऱ्याच लोकांना म्हणजे त्या नवीन पॅनलमध्ये उभ्या राहिल्या. ज्या पॅनलमध्ये आधी त्या निवडून आलेल्या होत्या त्या पॅनलमध्ये त्या उभ्या न राहता नवीन पॅनलमध्ये त्यांची सीट लागली. त्यावेळेस पण त्यांनी म्हणजे झिरोपासून त्यांना सुरुवात करायची होती, पण त्यांनी ती झिरोपासून सुरुवात केली आणि त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवला. आता मला असं वाटतं की त्यांचं विजन मोठं आहे आणि आधीपासून त्यांची जे ड्रीम होतं की नाही, त्यांनी कधीच थिंक बिग नेहमी केलं. कधी तेवढ्या ह्याच्यावरती त्यांनी म्हणजे भागवलं नाही. त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की त्या काहीतरी होतील आणि आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच त्यांना साथ देत आलोय. आणि आम्हाला आता छान वाटतंय की खरंच त्यांच्या स्वप्नांना कुठेतरी त्यांचे स्वप्न आता साकार होत आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत. एक कार्यकर्ता म्हणून तुला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? हर्षालीताई आमची खरंच नगरसेविका झाली होती तेव्हा तिने सगळे व्यवस्थित कामं केली होती प्रभागामध्ये, आणि आता तिला ही मोठ्या पदाची संधी मिळत आहे तेव्हा आम्हाला देखील खूप मोठ्या प्रमाणात आनंद होत आहे. आणि तिने जनतेची सेवा, कल्याण डोंबिवलीची पूर्णपणे ती व्यवस्थितरित्या पार पाडेल अशी आम्हाला पूर्णतः आशा आहे. तुला काय वाटतं नेमकं यावेळेस? खरं तर सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी एवढे खुश आहेत का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होतोय. या ठिकाणी 2 दावेदार आहेत, ॲडव्होकेट हर्षाली थविल चौधरी मॅडम आणि किरणजी भांगले. पण आमची खूप इच्छा आहे की ग्रामीण पट्ट्याला या ठिकाणी पक्षश्रेष्ठी न्याय देईल नाही यावेळेस, कारण की कल्याण अप्रभाग क्षेत्रामध्ये याच्या आधी कधीच मोठं पद या ठिकाणी मिळालेलं नाही. यापूर्वी 2 वेळा उपमहापौर पद या ठिकाणी भोवलेलं आहे. पण या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की महिला महापौर व्हावी आणि आमच्या ॲडव्होकेट हर्षल थविल चौधरी या ठिकाणी महापौर होती. या ठिकाणी पक्षश्रेष्ठीला जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, पण या ग्रामीण पट्ट्याला या ठिकाणी पक्षश्रेष्ठी न्याय देईल हे आम्हाला आशा आहे. एकंदरीत पाहिलं तर वडिलांचा कुठेतरी वायरमन म्हणून प्रवास आणि वडिलांनी सुरू केलेली लढाई आज कुठेतरी हर्षाली थविल हिने महापौर पदापर्यंत आणून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे येत्या 2 ते 3 म्हणजे 3 तारखेला महापौर पद हे जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये कुठेतरी हर्षाली थविल हिला महापौर पद देण्यात यावं अशी मागणी जी आहे कुटुंबियाकडनं आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडनं केली जाते. मात्र येणाऱ्या 3 तारखेला नेमकं महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.